की किती रस्ता आम्हाला तिकडे गाडी 2 वेळेस पंक्चर होती, एकदा गजर पूर्णेला जाऊन त्रास नाही, वाटेने डिलिव्हरी आली साहेब, डिलिव्हरी वाटेनं आली. पेशंट गावातील राहिले तर वाटून होईल तेवढं रोड करून द्या आमच्या गावाला, काही नाही तर नाही दुसरं काय नाही. अर्धा केलं तिकडं आणि अर्धा तसाच 10 वर्ष 5 वर्ष येतच नाही, काहीच येत नाहीत आमच्या इथे, येतच नाहीत कवाच येत. मतदानाच्या टायमाला आले की त्याने म्हणायचं तुम्हाला काय पाहिजे, रस्ता पाहिजे, फलन पाहिजे, आम्हालाही कळतंय. नमस्कार मंडळी, मी भगवान जाधव. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विकासाच्या गप्पा मारणारे नेते विकासाच्या मुद्द्यावर आता मात्र निवडणुकीच्या नंतर गायब होतात. असाच प्रकार घडला आहे. मी आहे सध्या गंगाखेड मतदारसंघामध्ये. तुम्हाला मी दाखवणार आहोत परिस्थिती मतदारसंघामधली काय आहे ते. तर हा जो रस्ता दिसतोय, हा रस्ता म्हणजे गंगाखेड मतदारसंघामधील पूर्णा तालुक्यातला रस्ता आहे. आणि मुळात या रस्त्याची अवस्था जर तुम्ही बघितली, कशा पद्धतीने या रस्त्याची अवस्था झालेली आहे. मुळात या मतदारसंघामध्ये कोणी आमदार आहे की नाही, हाही आता प्रश्न सुन्न करणार आहे. मुळात या मतदारसंघामध्ये याच रस्त्याची अवस्था नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्याची अवस्था, ग्रामीण भागामधल्या रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे. शेतकऱ्याची रक्तवाहिनी म्हटलं जाणाऱ्या या रस्त्याला आज रस्त्याची ही दयनीय अवस्था पाहता मन सुन्न करणारी बाब दिसून येत आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीने या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झालेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर निवडणुकीच्या वेळी विकासाच्या गप्पा मारणारे आज कुठे गायब आहेत. आज या रस्त्यावरून आबालवृद्ध असतील, लहान मुले असतील किंवा आबालवृद्ध असतील, लहान मुले असतील, यांना वृद्धांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. मुळात याच रस्त्यानं जर एखादा महिला रुग्ण जर डिलिव्हरीला न्यायचा असेल तर कशा पद्धतीने न्यायचा, हा प्रश्न सुद्धा आता या चर्चेचा बनलाय. त्रास नाही, वाटेने डिलिव्हरी आली साहेब, डिलिव्हरी वाटेनं आली, दुसरं काहीच होईना. खूप त्रास आला. आता इथं महिलांना विचारा तुम्ही, त्या गावातल्या महिला आता लय त्रास आला आम्हाला, पण भरत्या वहिन्यात लवकर आटून निघणं झाले तर गाड्यावर जायला झालं. पेशंट गावातील राहिले तर वाटून होईल तेवढं रोड करून द्या आमच्या गावाला, काही नाही तर नाही दुसरं. किती वर्ष झालं या गावाला रोडच नाही बघा. स्थानिक आमदार खासदाराच्या संदर्भात कधी येतात का इकडे, काही तुमचं आश्वासन नाही, काहीच नाही, काहीच नाही. आतापर्यंत साहेब आमदार खासदार कोणी चाललं नाही आमच्या गावात, कोणी चाललं आले नाहीत, येणार बी नाहीत, हे रस्ता तर कोणी करणार बी नाहीत. मला आता सांगतो आमदार कोण तिकडचे? आमदार हे इथं रत्नाकर कुठे साहेब आहेत. कोणी आलं नाही अजून आतापर्यंत गावात. तुम्ही आता ऑटो चलिता काय इलाज नाही, रस्ता कसा आहे. मी जो व्हिडिओ दाखवत आहे, इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे बघून थोडा विचार करायला पाहिजे की या गावातील, या भागातील जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा त्रास काय असेल, महिलांना किती त्रास असेल. महिलांना जर डिलिव्हरीसाठी न्यायचं असेल तर कशा पद्धतीने या रस्त्याने न्यायचं, तुम्हीच लोकप्रतिनिधी. डिलिव्हरी वाटेनेच होतात. कोणीच आमच्या इकडे काळजी घेत नाही रोडची, याची. असा आम्हाला लय त्रास व्हायला. खूप वाहन चलनात काही नाही, मग आम्हाला प्रायव्हेट गाडी करून जावं लागते. तर ते करून देतो म्हणले पावसाळ्याच्या अगोदर, जूनच्या अगोदर. बरं, आता म्हणजे सुरुवात करतो म्हणजे. डिलिव्हरीला यायला खूप त्रास आहे. अच्छा, आता तिकीट आमच्या इथे 30 रुपये. अच्छा, 6 किलोमीटर 7 किलोमीटर 6 किलोमीटर नाही ते 10 नाही ते 15 खूप झालं, 20 खूप झालं. ते 30 किलोमीटर आपले 30 रुपये द्यावं लागतात जाण्यासाठी. आणि ते बी एक तास थांबावं लागते तिथं. एक तास थांबवा. वाहन लागत नाहीत, काही नाही. लवकर करायला पाहिजे रस्ता, तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. गोरगरिबाची खूप नुकसान आहे याच्यावर. रस्त्याची अवस्था आहे का हो, पहा की किती रस्ता आम्हाला. डिलिव्हरी जर बाई झाली तर आम्ही कसं करावं, काहीतरी याचा सरकारनं नियोजन लावावं की हो. किती आमची अवस्था किती बेकार आहे, याचं नियोजन लावावं सरकारनं, काहीतरी करावं, हिशेबाने लावावं काहीतरी. पहा की किती खड्डे झालेत, काय झाले, कितकाने खड्डे झाले पहा तुम्ही. सगळे म्हणत आम्ही करतो तर आम्ही करतो, मतदान झाले की सगळे पळून गेले. मग काय करावं आपण.
काय सांगणार इथल्या स्थानिक हा? आमदाराला? आमदाराला आम्ही म्हणणार येतं तुम्ही आले आमच्या गावला मात्र काहीतरी आमचं नियोजन लावा की मतदान पूर्ण तर म्हणाले आणि म्हणून चले तुम्ही मतदान करायचं आणि चले झाले निवडून आले की मग तिकडे तुम्ही राहिले कुठे राहिले काय आम्हाला तुम्ही तुमचा पत्ता सुद्धा लागेल आम्हाला कुठे येते आणि काय आहे ते. विस्कळीत झालेलं आहे तरी शासनाने हे देगाव रोडला लवकरात लवकर मान्यता करायला पाहिजे. गाडी 2 वेळेस पंक्चर होती. एकदा जर पूर्णेला जाऊन यायचं असलं तर गाडी सुद्धा 2 वेळेस पंक्चर व्हायली. इकडे देगाव रस्ता लय बेकार झालेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर हे रोड करायला पाहिजे. मोठे साहेब बरं मोठे साहेब कधी आलते काय रस्त्यानं? नाही बर हाल नाही तर येऊ नये बघलं नाही. हे बघा की असं रोड आहे वाहनं नाहीत काही नाही. हे काय वाहनं जाईनात काही नाही. अर्धा केलं तिकडं आणि अर्धा तसाच. मग आता डिलिव्हरीचा पेशंट नाही जाऊन कसा नेता? मग लय अवघड आहे. आमच्या गावात आता अशा रस्त्याने जाऊस तर डिलिव्हरी गावातच होती नाही तर ऑटो मध्ये वाहनानं. का तर अशात आलीच नाही येतही नाही तर येऊन बघतही नाहीत. नाही ते कवाच येत नाहीत खासदार. येऊनही बघत नाहीत. निवडणुकीच्या वेळेस एकदा येतात आणि निवडणूक झाली की तुम्हाला तोडे दाखवत नाहीत आम्हाला काहीच दाखवत नाहीत. आमदार कवा दाखवणार नाही तोड दाखवणार नाहीत काहीच दाखवणार नाहीत आम्हाला. या रस्त्याच्या संदर्भात आता काय मागणी असेल तुमची? मागणी काय नाही, आमचा रोड करा. आम्हाला करून रस्ता. द्यावा. हा. डिलिव्हरी रस्ता जर करून. झाली बाई तर आमची रस्त्यात बाई होईल डिलिव्हरी. हो. अच्छा हो. डिलिव्हरी हा डिलिव्हरी झाली तर आमची रस्त्यात डिलिव्हरी बाई ते होईल रोड आम्हाला फक्त करून द्यावा. करून द्यावा. हो. खासदार येण्यात आमदार येण्यात आमच्या इथं फक्त मतदानाला येतात आणि मतदान घेतात आणि तुम्हाला 10 वर्ष 5 वर्ष येतच नाहीत. येतच नाही. अच्छा काहीच येत नाहीत आमच्या इथे येतच नाहीत कवाच येत नाहीत. तुम्हाला तर माहित आहे की रस्ता दिसायला पाक कसा आहे ते आता कदर आणलाय बक्कल जाणारा म्हणून आम्हाला हे आमदार खासदार नुसते म्हणतात आणि झालं मग यायचं मतदानामध्ये तर त्या म्हणतात ते इलेक्शनापुरतं ते बोलतात बा इलेक्शनच्या पुढी झालं काही नाही मग तुम्हाला त्याचा इशे मिटला. हा मतदानाच्या टायमाला आले की त्याने म्हणायचं तुम्हाला काय पाहिजे रस्ता पाहिजे फलन पाहिजे आम्हालाही कळतंय आणि झालं मग त्याचं तुम्हाला इलेक्शन झालं की संपलं त्याचं. मंजूर झाला म्हणतात ते मंजूर इलेक्शन जवळ आले की मंजूर झाला म्हणतात. बरेच गुटे साहेब सुद्धा म्हणले गुटे साहेब म्हणले मंजूर झाला म्हणजे फक्त तुमचा रस्ता. आम्हाला पुढचे लोक पैसे घेत असतील आता, आपण तरी काय म्हणायचं मागच्या लोकांना आता चिल्लर लोक मला थोडीच सांगा, पैसे 5 वर्षापूर्वी रस्ता केला होता. नाही साहेब हे 5 वर्षाचा रस्ता नाही 10-15 वर्ष झाली काय की आज फक्त तितका रिपेअरिंग झाला अर्धा झाला अर्ध्याच्या पुढे इकडे काही नाही. हो. डांबरे काचाल जरा टाकले साहेब काहीच उग जरा टाकले आणि त्याची बिल काढून त्याने नेले. या भागातील आमदार असतील, या भागातील विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मतदारसंघातला हा रस्ता आहे आणि हाच रस्ता म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या भागाला जोडणारा हा रस्ता आहे. जवळपास याच रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनाची ये जा होत असते आणि म्हणून या भागातील नागरिकांना, या भागातील शेतकऱ्यांना या रस्त्याचा किती मोठ्या प्रमाणात त्रास असेल इथल्या लोकप्रतिनिधींनी हे बघायला पाहिजे. आणि म्हणून मतदानाच्या वेळेस विकासाच्या गप्पा मारणारे लोक आज कुठे गेले आहेत. मुळात प्रश्न उपस्थित होतो की परभणी जिल्हाच विकासामध्ये मागास का? याच परभणी जिल्ह्याला विकासाची गंगा का नाही? का कुठं सरकारकडून भेदभावाचं राजकारण चालू आहे? अशाही पद्धतीच्या वल्गना या ठिकाणी केल्या जात आहेत. आपण तर या ठिकाणी शेतकऱ्याची रक्तवाहिनी संबोधलेल्या रस्त्याची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत बिकट झालेली रस्त्याची इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना एक चिंतेचा विषय आहे, लाजिरवाणा विषय आहे. त्यांनी या रस्त्यानं जर आलं तर बघायला पाहिजे की खरंच या रस्त्याची अवस्था काय आहे. या स्थानिकचे नागरिक असतील, मी आहे सध्या पूर्णा ते देगावला जाणाऱ्या रस्त्यावर आणि या रस्त्यावर अत्यंत बिकट अवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. विनंती आहे स्थानिक आमदाराकडून शेतकऱ्यांनी सुद्धा विनंती केली आहे की खरंच या रस्त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात यांना त्रास सहन करावा लागेल. नक्कीच या परभणी जिल्ह्यातले आमदार आणि खासदार असतील या रस्त्याचे जर व्हिडिओ बघितले तर खरंच या रस्त्याची दखल घेणार की परत विकासाच्या नावावर पुन्हा मतदान घेणार हे पाहणार तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी देगाव पूर्णेवरून भगवान जाधव.